जाऊ द्या. हा तळेगावचा टोल स्टाफ थांबलाय त्यांचा वाटते बाहेर. मस्त आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला लावायची आईचर गाडी आता भरायला. उघडतो गेट. खूप घाण झाली गाडी, पुसून पण घ्यायची. बघू शकता मित्रांनो, गाडी लावली आहे भरायला. 14 फुटी आणि पलीकडे 8 फुटी भरून ठेवली अशोक लेलँड. त्या साईडला 8 फुटी भरून ठेवली. इथं लावली आईचर. बघू शकता बॉक्स वगैरे टाकायला लागेल गाडीमध्ये आपल्या. ही कार्टूनची कंपनी आमच्या नरेगावातली बेस्ट पॅक. पोरं आणू टाकायला लागले ते एक बॉक्स. 1-1.5 तासामध्ये गाडी भरली. आणि हे बेस्ट पॅक कंपनीचे मॅनेजर आहेत अमित रवानी. तर मित्रांनो बघू शकता आईचर लावले भरायला. आता आईचरची लोडिंग झाली चालू. आणि इथं आपली अशोक लेलँड लागली. आज आपण घेऊन गेलो होतो ती. या गाडीची जाळी वगैरे घेतो मारून. उद्या दोन्ही पण गाड्या सोबत जाणार आहेत तळेगावला. ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे. दोन्ही पण गाड्या एकाच कंपनीत जाणार आहेत. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बघू शकता लोडिंग चालू आहे आपल्या गाडीची. तर मित्रांनो गाडी वगैरे झाली आहे भरून. बघू शकता तुम्ही उद्यासाठी फुल टाईट भरली गाडी. आज आईचर व्हायला लागली लोड आपलं. आज दी झाली म्हणजे आज दी नाही, एक थप्पी लागली आईचरमध्ये. 1-1.5 घंट्यामध्ये आईचर गाडी पण होईल लोड. मामाला कॉल करून बोलवलं तर मामा यायला लागला, बाहेर कुठेतरी गेलाय. आईचर गाडीची चाबी गाडीला सोडली वाटते. माहिती आपण काल रात्री 2 गाड्या आईचर आणि अशोक लेलँड गाडी भरून ठेवली होती. तर मला झाली म्हणजे झालाय उशीर उठायला. त्यामुळे मामा गेलाय आईचर गाडी घेऊन पुढं. त्याच कंपनीत चाललोय मी पण अशोक लेलँड गाडी घेऊन पाठीमागून. सगळ्यांना गुड मॉर्निंग DK मिनी ब्लॉग कडून. आजची मस्त फ्रेश गुड मॉर्निंग सगळ्यांना. खूप चांगलं वाटायला लागले. आता आंघोळ वगैरे करून आलो. आपली गाडी काढली आहे रोडला. आपल्या लेनमधून गाडी आता मी नेमकंच बाहेर काढायला लागलो तेव्हाच ब्लॉग चालू केला. फास्टॅगला पैसे वगैरे चेक केले. आपल्याला डिझेल पण टाकायचे. फास्टॅगला पण रिचार्ज करायचे. फास्टॅगमध्ये पण कमी आहेत. काल शिरवळला गाडी गेली होती, तिकडचे टोल वगैरे कटले. फास्टॅगला पण पैसे वगैरे करायचे होते. आजच्या एका फ्रेश ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. खूप मजा येईल तुम्हाला. आईचर आणि अशोक लेलँड दोन्ही पण गाड्या सोबत येतात. सोबत तर आहेत पण विषय कसा झालाय, मला जाग नाही आली लवकर. जरा मागे पुढे झाली आमचा. मी डिझेल वगैरे टाकतो आणि ब्लॉग चालू करतो. कंटिन्यू राहा मित्रांनो. आपण लागलोय हायवेला. बघू शकता इथे 40ची स्पीड लिमिट आहे. साईडला जाळी लावली. ॲक्सिडेंटल पॉईंट आहे. इथं लय मोठे अपघात झालेले आहेत त्या ब्रिजच्या अलीकडे आणि या रोडवर. या इथून एवढ्यामध्ये खूप मोठे अपघात झालेत. त्यामुळं इथं स्पीड ब्रेकर बनवले आहेत. तुम्ही बघू शकता इथं बोर्ड लावलेत. गो अँड स्लो वॉर्निंगचे बोर्ड इथं बोर्ड लावलाय. ॲक्सिडेंट पॉईंट एरिया, गो स्लो, अपघात, वळण, वाहन सावकाश चालवा, अपघाती क्षेत्र, हेवी व्हेकल, कीप लेफ्ट, स्लो अहेड. हेवी मोठ्या गाड्यांसाठी लेफ्ट साईडने चालवण्यासाठी त्यांना वॉर्निंग दिलेली आहे. कारण की इथं खूप मोठे अपघात झालेले आहेत मित्रांनो. आता मी काढली गाडी हायवेला.
बघू शकता तुम्ही. तर आपली पिकअप चालली आहे त्या साईडून बघू शकता. मामा गेलाय घरी. दरवेळेस आपण याच पेट्रोल पंपावर डिझेल टाकतो. हॉटेल एचपीचा पेट्रोल पंप आहे हा. रेग्युलर डिझेल टाकतो इथं. आता पुढे टाकायचं झालाय उशीर मला. मध्ये स्पीड ब्रेकर बघू शकता. हे लास्टचे स्पीड ब्रेकर आहेत आणि पुढे ब्रिज उतरल्यानंतर एकदा लागतात. त्याच्या पुढे स्पीड ब्रेकर नाहीत आपल्याला. चालू आहे वारजीच्या नदीवर इथे ब्रिजचं काम चालू आहे बघू शकता त्या साईडला. आणि या साईडला पण ब्रिज होणार आहे पलीकडून. झाड बघू शकता किती वाळून गेले झाड. एक पण म्हणजे हे फांद्या राहिल्याच नाही, बऱ्यापैकी वाळून गेल्यात. वारजीची नदी आमची बघू शकता. मुंबई हायवेला गाडी लावली आहे मी आता. चालू आहे हळूहळू निवांत चालू आहे. काही गडबड नाही. गाडीमध्ये माल जास्त आहे. गाडी अशी छोले द्यायला लागली, जागीर व्हायला लागली. तर गोडाऊन आहे प्लस आणि लाईटचं गोडाऊन आहे बघू शकता तुम्ही. इथूनच आम्ही साऊंड वगैरे बघतो आणि घेऊन जातो. गोव्याला महाबळेश्वरला लांब लांब जातात. लवकरच तुम्हाला एखादी गोव्याची ट्रिप बघायला भेटेल. सुवर्ण हॉटेल आहे इथं पुढं. आता हिंजवडीच्या ब्रिजपाशी हिंजवडीचं मेट्रो स्टेशन आहे बघू शकता तुम्ही. इकडनं आले पुण्यामधनं हे असं हिंजवडीमध्ये चालले. फेज 1 फेज 2 फेज 3 फेज 4 सगळ्या हिंजवडीमध्ये चालले. इकडं बघू शकता लय मोठं काम झाले. अजून पेंटिंग राहिली आहे मित्रांनो. मेट्रो चालू झाली आहे. छोटे मोठे काम राहिले आता ते पण होईल. इथे मेट्रो स्टेशन आहे बघू शकता खूप मोठं आहे. हिंजवडी मेट्रो स्टेशन म्हणतात. लांब सडक खूप भारी बनवले. इथं हायवे आहे आणि इथंच मेट्रो स्टेशन आहे बघू शकता. दोन मजले बनवले. खाली एक फ्लोर आहे आणि वरती एक फ्लोर आहे. खाली क्रेन वगैरे लावलेत. इकडे पण काम चालू आहे बिल्डिंगचं. क्रेन वगैरे बघू शकता. दोन क्रेन आहेत. अशीच मेट्रो गेली आहे पुढं हिंजवडीमध्ये गेली आहे. पुढे पण एक स्टेशन आहे बघा. शोरूम आहे मारुती सुझुकीचं. मित्रांनो आता आलोय मी मुंबई एक्सप्रेस हायवेच्या जवळ आलोय. आपल्याला एक्सप्रेस हायवे पास करून जायचं आहे पुढं. तळेगाव रोडला लावायची गाडी. इथून राहिले मला जायचे 20 किलोमीटर राहिले माझं. 20 किलोमीटर जायचे अजून मला. नाश्ता नाही केला, चहा पण नाही केला, काहीच नाही. ते लवकर जाऊन लवकर गाडी खाली करावं. मग नंतर चहा नाश्ता डिझेल पण नाही टाकले. डिझेल आहे गाडीमध्ये फक्त खर्चाच्या 200 रुपये टाकले. आलोय आपण रावेतच्या जवळ आहे. रावेत या साईडला. या साईडला रावेत, या साईडला मुंबई, लोणावळा, अकोली, पनवेल. या साईडला पुणे, सातारा, बेंगलोर, कराड, महाबळेश्वर, वाई आणि गोवा. रस्त्याचं काम चालू आहे बघू शकता. इथं क्लीन केलं आहे. साईडचं डिवायडर बघू शकता. माती वगैरे काढायला लागल्यात माणसं डिवायडर. आलोय आपण तळेगाव रोडला लावायची गाडी. पुढे 2 रस्ते निघतात. एक तळेगावला जातो आणि एक चाकण MIDC मध्ये जातो. लावली तिथे डिवायडर. गाडी लय आदळते आता. दन 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 हे बघा कसे हात बघा मला. हातावर बघा हात. रोडचं काम चालू आहे मित्रांनो इथं. ब्रिजचं काम चालू आहे बघू शकता तुम्ही. आलोय मित्रांनो आपण त्या पॉइंट पर्यंत. इथे सिग्नल आहे एक पुढं.
त्या सिग्नल पासून एक रस्ता तळेगावला जातो आणि एक रस्ता देऊ चाकणला जातो, आळंदी रोड. देवाची आळंदी या साईडला आहे आपल्या, देऊ आळंदी. आणि मिलिटरी कॅम्पचा पण रस्ता इकडे, पट्टा मिलिटरी कॅम्प येते. कमानीमधनं आतमध्ये गेला राईट मारून लेफ्ट मारायचं आणि आपल्या लेफ्ट मारून तळेगाव टोल करायचं. तिथे 5 किलोमीटर टोल नाका असतो, 5 किलोमीटर टोल आहे. आलो सिग्नलला, बघू शकता हे सिग्नल आहे. निगडी, भोसरी, पिंपरी चिंचवड या साईडला आहे. आणि लोणावळा मुंबई हा जुना मुंबई एक्सप्रेस हायवे आहे हा. मित्रांनो आपण आलोय तळेगाव टोलपाशी. इथून कामशेत ते 16 किलोमीटर आणि तळेगाव आहे 5 किलोमीटर. बघू शकता तुम्ही तळेगाव टोल प्लाझा आहे हा. टोल प्लाझा, तळेगाव टोल प्लाझा. आलोय आपण तळेगाव टोल प्लाझा पाशी. ट्रॅफिक वगैरे काही लागली नाही आपल्याला, खूप लवकर आलो आपण मित्रांनो. आपण घालणार आहे गाडी लेन 2 मध्ये, लेन 2 ला लावणार आहे गाडी. बघू शकता तुम्ही लेन 2, लेन 3, लेन 4. सोमाटणे फाटा IRB डेव्हलपर्स अनलिमिटेड. पिकअप लागली समोर आपल्या. तळेगावचा टोल किती रुपये काढत असेल कमेंट करून सांगा मित्रांनो. हाय तळेगावचा टोल. स्टाफ थांबलाय त्यांचा वाटतंय बाहेर. गाडी कसली लोड केली बघू शकता. काही ऊस भरलाय की काय भरले, मस्करी केली त्या गाडीची राव. फुल लोड केली त्या गाडीला, पिकअपला. त्या गाडीची कॅबिन पण दिसत नाही आणि बॉडी पण दिसत नाही, एवढी तिला लोड केली मित्रांनो. एवढे भरायला नाही पाहिजे गाडी. माल जास्त असेल तर मोठी गाडी करायची, डायरेक्ट 4 ते 7 14 फुटी वगैरे बंद करायची. शेतकऱ्याची गाडी वाटतं बरोबर. आलोय आपण चौकामध्ये या. सोमाटणे फाटा हा इकडे लोणावळा मुंबई आणि तळेगाव या साईडला. इकडे एक विराईला जातो आणि मुंबईला पण जातो. हा एक्सप्रेसला जातो हा इकडून. आणि हा जुना मुंबई हायवे. तर मित्रांनो आली एक कंपनी आपली, तर आपल्याला पुढून जाऊन युटर्न घेऊन यायचे वापस माघारी. आणि पाठीमागे कंपनी, त्या गेटच्या आतमध्ये जाऊन आपल्याला गाडी खाली करायची. आयचर गाडी गेली आपली अगोदरच. पुढून युटर्न घेऊन यायचे आपल्याला. ब्लॉकमध्ये कंटिन्यू आपल्या कंपनीमध्ये आयचर गाडी लावली असेल खाली व्हायला मामाची. आरती झाली असेल गाडी खाली, कसं माहीत नाही किती गाडी खाली झाली. गेल्यानंतरच कळलं आपल्याला. आता आपण घेऊया पहिला युटर्न इथून. युटर्न वगैरे घेऊन आलोय आता आपण. शेती बघू शकता. आज कंपनीचा गेट दाखवतो तुम्हाला मित्रांनो, बघू शकता. या गेटमधून आपण गाडी नेत असतो दरवेळेस, पण गेट दाखवत नाही कधी. मी आलोय कंपनीमध्ये. गाडी लावायची खाली व्हायला. आयचर गाडी लावली आपली तिथं आधीच मामांनी. म्हणून जाते रेल्वे. रेल्वेचा पण शूट घेऊया मस्त बी. केस लय खराब व्हायला लागेल मित्र. कमेंट करून सांगा काय करू केस. इथं पुढं आपलं आयचर लावले बघू शकता तुम्ही आता व्हिडिओमध्ये दिसेल. तर मी आलोय कंपनीमध्ये. चलन वगैरे दिले वॉचमॅनना. आपली आयचर गाडी पण खाली होती इथंच आतमध्ये. तर इथं कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे गाडीमध्ये बसून व्हिडिओ काढतो.
आईच्या गाडीचा व्हिडिओ काढत होतो बोलत बोलत, तर तो वॉचमॅनला कॅमेरा वगैरे बंद कर. कॅमेरा वगैरे केला बंद. एक क्लिप काढली बघू शकता तुम्ही. आईच्या गाडी लावतो मी इथं खाली, व्हायला लागली खाली त्या साईडला माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आपली गाडी थोड्या वेळामध्ये आयचर खाली झाल्यानंतर आपली गाडी लावायची खाली व्हायला. ती गाडी भरपूर राहिली खाली व्हायची, बघितली मी आज ती पण खाली नाही झाली अजून. त्या गाडीला 1 तास लागेल खाली व्हायला. ती गाडी खाली झाल्यानंतर आपली अशोक लेलँड गाडी खाली व्हायला लावायची. एक गाडी तर लावली आहे बघू शकता तुम्ही. आयचर तिकडे खाली व्हायला लागले, थोडंफार राहिले खाली व्हायचं, अजून झालं नाही खाली. आयचर गाडी खाली झाल्यानंतर आपली गाडी लावायची आपल्याला खाली व्हायची. तर ट्रिप वगैरे मारून मी आलो आहे घरी. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे. तर भेटूया आपण एका नवीन ट्रिपसोबत नवीन ब्लॉगमध्ये. तर आपल्या चॅनलवर नवीन आहात, आपल्या चॅनलला फुल सपोर्ट करा मित्रांनो. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो. आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.